तर संडे आहे म्हटल्यावर फिरायला तर जायलाच पाहिजे. तर आठवडाभर तर लहान मुलांना कुठं फिरायला भेटत नाही, म्हणून आज संडे होता. म्हणून आम्ही आज निघालो आहे रावेच्या गार्डनमध्ये, जे की पुण्यात आहे. ह्या गार्डनचं नाव आहे राजमाता जिजाऊ उद्यान रावेत. तर हे लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, सगळ्यांसाठीच असं छान, आणि जे लोक फिटनेससाठी, रनिंगसाठी वगैरे येतात त्या लोकांसाठी सुद्धा चांगलं आहे. मेन म्हणजे लहान मुलांसाठी खेळता येईल एवढा स्पेस, भरपूर प्रमाणात स्पेस या गार्डनमध्ये आहे. आणि खूप जागा पण आहे या गार्डनची मोठी. आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं खेळायला भेटतील, पाहायला भेटतील. एक नैसर्गिक वातावरण, निसर्गरम्य वातावरणात प्रत्येकालाच जायला आवडतं. आणि आजकालच्या सिटीतल्या मुलांना खरंच त्याची गरज आहे. मग आठवड्यातून एकदा तरी लहान मुलांना आपल्या घेऊन सॅटर्डे संडे गार्डनमध्ये जायला हवं. तर हे आमच्या जवळचंच एक छोटंसं गार्डन आहे, पार्क पण म्हणू शकतो आपण, जिथे तुम्हाला मुलांना खेळण्यासाठी पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. बरीच गर्दी पण असते सॅटर्डे संडे. आम्ही आज गेलो आहे तर तेव्हा पण बरीच गर्दी आहे. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये किती गर्दी आहे. चला तर आपण पाहूया, इथे मुलांना काही काही खेळायला आहे. खूप मोठं प्लेग्राऊंड आहे. हे बघू शकता, बदकाचं पण गोल गोल फिरणारं आहे. मस्त आहे ते लहान मुलांसाठी. जे 1, 2, 1.5-2 वर्षाची मुलं आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे. 1.5, 2, 2.5 वर्षाची खूप छान वाटतं. मुलं पण खूप खुश होतात. आपल्याला पण आठवडाभर वेळ नसतो, आपल्याला पण मस्तच वाटतं, छान वाटतं. आणि एक नंबर वातावरण आहे तिथलं. खाली सँड भेटेल तुम्हाला, लहान मुलांना खेळायची असेल तर. अशी व्हाईट कलरची वाळू आहे, त्याच्यामध्ये पण मुलं खेळतात. आणि खूप साऱ्या घसरगुंड्या देखील आहेत. सुयानी वीरने तर खूपच आनंद घेतला आहे सगळ्या घसरगुंड्यांचा. वीर तर घसरगुंडी सोडत नव्हता. स्लायडिंग एक पण त्यांनी सोडली नाही, सगळ्या स्लायडिंगवरून त्यांनी स्लाईड केलेलं आहे. खूप छान आहे, बघण्यासारखं पण आहे. तुम्ही पण नक्की भेट द्या, मस्त आहे गार्डन. कसं असतं, घरात खेळणं आणि बाहेर खेळणं यामध्ये खूप फरक आहे. ज्या मुलांना बाहेर खेळून ज्या ॲक्टिव्हिटीजमुळे मुलांची एक्सरसाइज पण होते आणि मुले ॲक्टिव्ह पण होतात. बाहेर माणसांमध्ये राहायला पण शिकतात. नाहीतर मग मुलं असं अचानक एखाद्या ठिकाणी आपण लग्न कार्यात वगैरे नेलं तर मुलं अचानक असं इन्वॉल्व नाही होत. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी असं पब्लिक प्लेसला तुम्ही घेऊन जात चला मुलांना, म्हणजे मुलांना पण एक क्राऊड म्हणजे काय असतं ते समजेल आणि मुलांना अनकम्फर्टेबल वाटणार नाही. आणि ते खुश पण होतील खेळून. त्यांना पण छान वाटेल, वेगळं काहीतरी, वेगळं वातावरण त्यांना पाहायला मिळेल. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांना तिथे खेळण्यासाठी. खरं तर बघायला सगळं मुलांसाठीच आहे. आपल्यासाठी फक्त तिथे बसायला थोडंसं गार्डन आहे, तिथे ते आपण बसू शकतो थोडा वेळ. मुलं खेळतात तोपर्यंत आपण तिथं बसू शकतो. आपण पुढे पाहूयात. हे जे लोक वॉकिंगसाठी येतात ते इथे एक्सरसाइज, वर्कआउट काय असेल ते करतात. बरेच इक्विपमेंट्स आहेत इथे लावलेले आणि लोक बरेच यूज पण करतात त्याला. लोकांना खूप फायदा होतो याचा. आणि खरंच छान बनवलं आहे तिथल्या लोकांनी. म्हणजे आजकाल माणसांना ज्याची खरंच गरज आहे, आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या गार्डनमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आपली हेल्थ ही सर्वात महत्त्वाची असते. सी झुल्यामध्ये बसली आहे, मस्त वाटते. तिला झुला आधीच आवडतो. मस्त एन्जॉय करतात मुलं. हे का सँडमध्ये पण खेळतोय वीर. इथं खाली बसून खाली
सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील असं गार्डन आहे हे. सीसॉ पण आहे, मुलांना स्लायडिंग आहे, सीसॉ आहे, सँडमध्ये खेळण्यासाठी आहे, सँड देखील आहे, झुला आहे आणि मेन म्हणजे स्पेस भरपूर आहे. एकदम स्वच्छ वातावरण आहे, शुद्ध हवा आहे. आणि आम्ही 5 वाजता गार्डनमध्ये एंटर केलं होतं. आता जवळपास 7 वाजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. संध्याकाळचा टायमिंग आहे. आता अंधार पण झाला आहे. तर इथे त्यांनी अशी लाईटनिंग केलेली आहे. रात्रीच्या वेळेस बघायला खूप छान वाटतं, मस्त वाटते. लाईटनिंग त्यांनी केलेली आहे. असा एक प्रकारचा व्ह्यू क्रिएट केलेला आहे त्यांनी. बरोबर गार्डनच्या मध्ये हा व्ह्यू आहे. त्या साईडला पण बसण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. डेस्क पण आहेत. तुम्ही तिथं थोड्या वेळ बसू शकता, गप्पा मारू शकता, काहीच हरकत नाही. खूप फ्रीली वातावरण आहे गार्डनचं आणि खूप नीट अँड क्लीन आहे गार्डन. तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या या गार्डनला. संध्याकाळचा व्ह्यू तर खूप बघण्यासारखा आहे. आम्ही 5 वाजता गार्डनमध्ये एंटर केलेले, जवळपास 7:30 वाजले. तुम्ही पण नक्की भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.